नमस्कार, मी भूपेंद्र मोरे नरे भागातून आज या खड्डे आणि या सगळ्या गोष्टींसाठी इथं वाहणारं पाणी, वाहणारं ड्रेनेज, पावसाचं झालेलं तळं आणि असणारा कचरा म्हणजे कुठल्याही संवेदनशील माणसाला राहता येणार नाही अशा परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण राहतोय. हे किमान प्रशासनाला आपल्या करवी पोहोचवण्याचा हा जरिया म्हणून आजचा तुम्हाला बाईट देतोय मी. इथे अनेक खड्डे आहेत. बऱ्याच दिवसापासून यासाठी पाठपुरावा करतोय की हे खड्डे बुजवा, रस्ते तर होणे नाही, कारण नवीन गावाला अजून निधी मिळालेला नाही. निधी मिळाला तर त्याचा वापर होत नाही. वापर जरी व्हायचं म्हटलं तरी तो कुठं ना कुठेतरी वळवला जातो आणि संपूर्ण आमच्यासारख्या जे 23 गावं आतमध्ये आलेले आहेत, ह्या सर्वांवरती अत्याचार फार मोठ्या प्रमाणात चालू आहे. याचं ज्वलंत उदाहरण याच छायाचित्रातनं किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वजण पाहताल. इथं लोक राहतात, माणसं राहतात, लहान लहान मुलं आहेत, वृद्ध आहेत, रोज सकाळी चाकरमाने कामाला जाणारे आहेत. या सगळ्या लोकांना रोजचा होणारा त्रास किती आहे आणि किती नाहक हा त्रास प्रशासनाकडनं दिला जातोय याचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे. या पूर्वीपासून अनेक दिवसांपासून या गोष्टीसाठी पाठपुरावा केला जातोय. तुम्ही या समोर जर पाहिलं तर या इथे तुम्हाला दिसेल की कचऱ्याचे ढीग मुख्य रस्त्यावरती आहेत आणि त्या कशा पद्धतीने ठेवले जात आहेत, कावळे उडतायत. आरोग्याची केवढी मोठी समस्या आहे. लहान मुलं शाळेला जाण्यासाठी रस्त्यावरती इथं उभी आहेत, तुम्ही पाहताय, आणि या पद्धतीने अशा पद्धतीने संपूर्ण रस्त्यावरती कचरा आहे. खड्डे पूर्ण बाख्या रस्त्यांवरती पडले. आता किती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत. आता हे शाळेत चाललेली मुलं आहेत, पालक मुलांना घेऊन शाळेत जात आहेत आणि कशा अवस्थेतनं जावं लागतंय. मागं तुम्ही पाहताय तर पाण्याचं पूर्ण तळं साचलेलं आहे, ज्याच्यातून मार्ग काढत काढत लोकांना जावं लागतंय. ते ड्रेनेजचं संपूर्ण ड्रेनेजचं वाहतं पाणी, त्याच्यामधनं लोक नागरिक चालतायत. त्या अशा घाणेरड्या अवस्थेमध्ये इथं लोक राहतात. आरोग्याच्या भयंकर समस्या आहेत. रस्त्यावरती ड्रेनेज आहे, नळाला पाणी नाहीये, कचरा रस्त्यावरती पडलेला आहे, खड्डे पडलेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये प्रशासनाकडनं कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. ही खरी शोकांतिका आहे. आपल्या करवी या प्रशासनाला कळावं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून या प्रशासनाला जाग यावी, एवढीच या मागची माफक अपेक्षा आहे. नक्कीच या गोष्टीवरती येत्या 15 दिवसामध्ये जर फरक नाही पडला तर एक मोठं ज्वलंत आंदोलन आम्ही उभं करू, हे नक्की. धन्यवाद.